नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज रोजीच्या ज्या काही आलेल्या अपडेट आहेत त्या आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत, तर त्या संदर्भाची काय अपडेट आहे, फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला केव्हा जमा होणार त्याची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फेब्रुवारीचे पैसे जे आहेत ते तुम्हाला सुरू होणार आहेत, तर त्याची संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे. तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर लाडकी बहीण योजनेच्या साठी आलेल्या ज्या काही अपडेट आहेत त्या आपण लगेचच पाहूया आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप होणारच आहे, पण त्या अगोदर फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा जमा होणार ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. ज्या महिला योजनेमध्ये पात्र असतात तर त्या महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये मिळत असतात. तर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या साठी माहिती नसेल तर सर्वांनी माहिती करून घ्या. 1,500 रुपये महिलांना मिळतात. अर्ज करण्याची पण प्रोसेस लवकरच त्या ठिकाणी सुरू होईल. आता फेब्रुवारीच्या हप्त्याची अपडेट पाहूया. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. 2024च्या जुलै महिन्यात लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती. आतापर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेचे 7 हप्ते मिळाले आहेत. आता 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा असेल. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. फेब्रुवारीचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पहा, 8वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिलेली आहे. बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते त्यावेळेस त्यांनी ही अपडेट दिलेली. नेमकं काय म्हणाले अजितदादा पवार, तर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडली. मी इथे येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलो. फेब्रुवारीच्या ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते अर्थ खात्याकडून पाठवले जातात. तर तो चेक असतो. तर त्या चेकवर अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सही केलेली आहे. त्यांनी माहिती दिली, मी इथे येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलो आहे. त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पण सांगितलं आणि मी पण सांगतो, ही योजना बंद होणार नाही असं अजितदादा पवार यांनी म्हटलेलं आहे. योजना बंद होणार नाही. आता 2100 रुपये कधीपासून मिळतील, तर दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आलेली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर सर्व महिला भगिनींना 2100 रुपये पाहिजे असतील तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 पाहिजेत, 2100 रुपये लिहून पाठवा. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये पाहिजे असं सरकारला समजेल. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे मार्च महिन्यात सादर होत असतं
आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता जी ती पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. तर अधिवेशन जे अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर त्या अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. 5 लाख लाभार्थी महिलांना वगळलेल्या दरम्यान या योजनेसाठी काही निकष बनवण्यात आलेले होते. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला होता. त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र आता या योजनेत न बसणाऱ्या 5 लाख महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहेत. प्रत्येक महिन्यात 3ऱ्या आठवड्यात लाभ. तर प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळावा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला 3ऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे. बघा, दर महिन्याला 3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होत जातील असा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीमध्ये आहे. लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे. म्हणजेच ज्या महिला हयात दाखला आपण पाहिलं असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग श्रावण बाळ योजना असेल, ज्या काही योजना सरकार राबवतं तर त्यामध्ये त्या महिलांना हयात दाखला द्यावा लागतो. त्याच पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेत पण हयात दाखला हा द्यावा लागेल आणि सोबतच बघा हयात आहेत की नाही हे देखील तपासले जाणार आहे. आणि यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान जे EKYC आहे ते EKYC करणे पण अनिवार्य करण्यात येणार आहे. म्हणजेच महिलांना EKYC पण आता करावी लागणार आहे. EKYC पण करावी लागणार आहे. पुढे पहा, दरवर्षी EKYC करणे अनिवार्य. लाडकी बहीण योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे. लाभार्थी हयात आहे की नाही हे देखील तपासले जाईल. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान EKYC करणे अनिवार्य असेल. याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल. तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेर तपासणी करण्यात येईल. निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे. निकषात ज्या महिला बसणार नाहीत, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्या महिलांना वगळण्यात येईल. त्या महिलांचे लाभ बंद करण्यात येतील. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.